आपण दोघी जाऊ जाऊ ना, नाही जावा जावा, बहिणी बहिणी जावा जावा, जाऊ जाऊ, एकच जाऊ पुढे का दोघी परत जाऊ? दोघी पुढे जाऊ. दोघी पुढे जाऊ. बापरे, या दोघींनी ठरवलेलं आहे की दोघी पुढे जाऊ. आता तुम्ही 1 2 3 4 जणी त्यांच्या पुढे राहू. हा खेळ सोपा आहे आता तुमच्यासाठी. प्रत्येकीला 10 संधी मिळणार. ही जी सोनेरी कडी आहे, सोनेरी कडी ही इथून टाकायची. इथे वेगवेगळे आकार आहेत, तुमच्याच फरशा आहेत, फक्त थोड्याशा त्याला आपण पांढरी पट्टी लावून थोड्याशा ठळक केलेल्या आहेत. इथून टाकल्यानंतर मधोमध लाल रंगाचा आयताकृती आखलेला आहे, त्यामध्ये 50 गुण दिसत आहेत. थोडक्यात तो आपण कोंडाणा आहे असं म्हणूया. आणि तो कोंडाणा सर केला तर मात्र 50 गुण मिळू शकतात. आणि बाकी आजूबाजूच्या आसपासच्या दऱ्या किल्ले आहेत त्यावरती 5-5 गुण मिळणार आहेत. कारण कोंडाण्याचं महत्व या मंदिराशी फार वेगळं आहे. ते नातं वेगळं आहे. खरं आहे ना? काय आहे नातं, कोण सांगेल? तुम्ही. तानाजी मालुसरे. तानाजी मालुसरे कोंडाण्यावरती जेव्हा चढाई करायला गेले तेव्हा तिथे जाण्यापूर्वी ते याच देवीचं दर्शन घेऊन गेले होते. म्हणून हा खेळ कोंडाण्याचा. तेव्हा तो मधला कोंडाणा, आणि कोंडाणा म्हटल्यानंतर तिथे 50 गुण तुम्हाला मिळणार आहेत. तेव्हा आता बघूया कोण जास्तीत जास्त गुण मिळवणार. जर 2 रेषेंच्या मधोमध ते सोनेरी कड थांबलं तर मात्र ते कड कोणालाच मिळणार नाही. ज्या दोघींची गुणसंख्या जास्त होणार त्या दोघी जणी पुढच्या खेळात दाखल होणार, पैठणीच्या खेळात दाखल होणार. तेव्हा आम्ही सगळे तुम्हाला टाळ्या वाजवून शुभेच्छा देतो. 10-10 संधी मिळणार आहेत, 10-10 कडी आहेत. चला बघूया तुमची गुणसंख्या किती होते. 50, ही एक बाद झाली, ही एकच बाद आणि ही 2. आणि 150, 160, 165. अभिनंदन. टाका. शंभर आणि 10, 110.